8 जुलै 1910 ची पहाट. एक अभिमान व गर्व वाटतो या भारतीय सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. जगाच्या इतिहासाने एका मोठ्या पराक्रमाची या दिवशी नोंद घेतली. मार्सेलिस बंदरावरील स्वातंत्र्यवीर सावरकरांची ते खंडात गाजलेली उडी नव्हे, भारतीय स्वातंत्र्याची गुढी. मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर आहे हे माहीत असताना जहाजाच्या शौचकुपातून पोर्ट होलची काच फोडून त्याच्या 12 इंच व्यासातून 32 इंच छाती काढून रक्तबंबाळ शरीराने स्वातंत्र्य लक्ष्मी की जय म्हणत अपरिचित समुद्रात, तेही इतक्या उंचावरून उडी मारणं ही काही साधी गोष्ट नाही. घाबरून दमून भागून उडी मारण्यात जरा जरी चूक झाली असती तर काहीही होऊ शकलं असतं. विहिरीत पोहणं, स्विमिंग पूलमध्ये संरक्षण असताना पोहणं आणि यमाच्या हातातून निसटून पोहणं यात खूप फरक आहे. पण काही तथाकथित विचारवंतांना ते कळणार नाही. दुनियेत फक्त आहेत विख्यात भागधर दोन, जे आई करता गेले सागरास पालांडून. हनुमंतानंतर आहे या विनायकाच्या मान. सावरकर निसटल्याचे कळताच इंग्रज अधिकारी त्यांना पकडण्यासाठी लहान होड्या घेऊन त्यांचा पाठलाग करू लागले. सावरकर जहाजाला वळसा घालून बंदराच्या दिशेने पोहू लागले. मागून गोळ्या झाडल्या गेल्या, पण सावरकरांना जिवंत पकडणं गरजेचं होतं. सावरकर मार्सेलिस बंदरावरील दोराला पकडून वर चढू लागले. ते इतके कर्णभेदी होते की बंदुकातून झाडलेल्या गोळीचा आवाज ऐकताच त्यांनी तो दोर सोडला आणि पुन्हा उडी मारून पोहण्यास सुरुवात केली. शेवटी त्यांनी फ्रान्सच्या भूमीवर पाऊल ठेवलाच. त्यांनी एक फ्रेंच पोलीस ब्रिगेडियर पेस्की याला स्वतःला पकडण्याची विनंती केली, पण धड त्याला सावरकर काय म्हणतात ते कळत नव्हतं आणि सावरकरांना फ्रेंच येत नव्हते. मुळात तो प्रसंगच थोडा गोंधळाचा होता. तेवढ्यात इंग्रज पोलीस तेथे आले व फ्रेंच पोलिसांच्या हाती काहीतरी टेकून सावरकरांना घेऊन गेले. फ्रान्समध्ये ब्रिटन अधिकाऱ्याने सावरकरांना पकडणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याविरुद्ध होतं. ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता त्या साम्राज्याच्या नाकावर टेचून त्याच्याच ध्वजासमोर युनियन जॅक याच्या अधिकाऱ्यांना चुकून सावरकरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ही क्रांती घडवून आणली. आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजवली आणि जगाचं लक्ष भारतीय स्वातंत्र्य संग्रामाकडे वेधून घेतलं. इंग्रजांचा गव्हर्नर होऊन या कृत्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर माफी मागावी लागली आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. जहाजावर नेऊन सावरकरांना मारण्याचा प्रयत्न झाला, पण मला मारलं तर एक दोघांना नक्कीच आधी मारावं लागेल हा विश्वास त्यांना होता. नित्य व्यायाम, योग यामुळे त्यांचे शरीर कणखर होते. या प्रसंगी सावरकरांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे जी कविता बाहेर पडली ती कविता म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाचे दर्शन होय. प्रत्येक वेळेस शत्रूच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी चंदनासारखं झिजत राहून त्यांनी मृत्यूलाही घाबरवून सोडले की तो कधी त्यांच्याजवळ आलाच नाही. शत्रूही किती मूर्ख असावा. जो मृत्यू सावरकरांना घाबरून लांब पळतो त्याचीच भीती सावरकरांना दाखवतो. अनादि मी अनंत मी अवध्य मी भाला, मारील रिपु जगती असा कवन जन्मला. अशा या पराक्रमी भारत मातेच्या वीर सुपुत्राला कोटी कोटी वंदन.